नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यातील प्रकरण दुसरे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सूत्री पेशी विभाजन व अर्धसूत्री विभाजन या घटकांचा अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये आज आपण आता इथे जरा डोके चालवा पान क्रमांक 20 यामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। प्रश्न पहिला बघा काय आहे, 2n द्विगुणित पेशी म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे, ज्या पेशीतील गुणसूत्रांची संख्या दुप्पट असते अशा पेशीत द्विगुणित पेशी असे म्हणतात। मात्यापित्याकडून युग्मकावाटे त्यांची गुणसूत्रे युग्मनाच्या आत आल्याने ही संख्या नेहमीच 2n असते। उदाहरणार्थ, मानवातील दोन्ही संख्या 46 आहे। आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीतील गुणसूत्रांची संख्या 46 असते, म्हणजे ती द्विगुणित असते। प्रश्न क्रमांक 2, n एकगुणित पेशी म्हणजे काय? ज्या पेशीत गुणसूत्रांची संख्या कमी असते अशा पेशीला एकगुणित पेशी असे म्हणतात। यात गुणसूत्रांचा एकच एक संच असतो। लैंगिक प्रजननाच्या वेळी युग्मकांना अर्धगुणसूत्री पेशी विभाजनाने एकगुणित बनवले जाते। उदाहरणार्थ, मानवातील n ही संख्या 23 आहे। शुक्राणू आणि बीजांडे या दोन्ही युग्मक पेशीत प्रत्येकी 23 गुणसूत्रे असतात। प्रश्न क्रमांक 3 बघा, सजातीय गुणसूत्रे म्हणजे काय? तर प्रत्येक प्रजातीच्या द्विगुणित पेशीत गुणसूत्रांच्या ठराविक संख्येत जोड्या असतात। यातील एक जोडीतील गुणसूत्रे आकाराने, प्रकाराने आणि त्यावर असणाऱ्या जनुकांनी सारखी असतात। अशा गुणसूत्रांना सजातीय गुणसूत्रे असे म्हणतात। उदाहरणार्थ, मानवाच्या पेशीतील गुणसूत्र जोडी क्रमांक 1 म्हणजे त्याच्या आईकडून आलेले गुणसूत्र 1 आणि वडिलांकडून आलेले गुणसूत्र क्रमांक 1 ही दोन गुणसूत्रे सजातीय असतात। प्रश्न क्रमांक 4 बघा, युग्मक पेशी 2n असतात की n आणि का? तर ज्या पेशीपासून युग्मके तयार होतात त्या पेशी 2n असतात। युग्मक बनताना स्त्रीयुग्मक n आणि पुयुग्मक n यांचे फलन होते, यामुळे युग्मनज 2n बनते। प्रश्न क्रमांक 5, एकगुणित पेशी कशा तयार होतात? तर द्विगुणित पेशीमध्ये अर्धगुणसूत्री पेशी विभाजन होते, त्यापासून एकगुणित पेशी तयार होतात। प्रश्न क्रमांक 6 बघा, एकगुणित पेशीचे नेमके महत्त्व काय आहे? तर बघा आता काय आहे उत्तर, लैंगिक प्रजनन होत असताना जी युग्मके तयार होतात ती एकगुणित होणे जरुरीचे आहे, अन्यथा गुणसूत्रांची संख्या नियंत्रित राहणार नाही। मग ते किती वाढतील ना पुढे, म्हणजे कारण आईचे 23 वडिलांचे 23 असे जर 46 पुढच्या पिढीत गेले तसे जे तसे राहिले तर ते पुढे जाऊन आणखीन किती होतील? 92 होतील म्हणजे। म्हणून त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात काय होईल? विकृती निर्माण होईल। परंतु अर्धगुणसूत्री विभाजनाने काय होतं? युग्मके एकगुणित होतात, त्यामुळे गुणसूत्रांची संख्या कायम तीच राहते आणि युग्मके या एकगुणित पेशी असतात, हे त्यांचे महत्त्व आहे। इथे या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत बघा। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपलं प्रकरण 2 हे पूर्णपणे अभ्यासून झालेलं आहे। तर आजच्या व्हिडिओत आपण आता इथेच थांबूयात, भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।